आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। टरबुजाला घोडाने हातगाडी लागते, उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका। पराभव दिसत असल्यामुळे ठाकरेंना नैराश्य, नैराश्यातून ठाकरेंकडून शिवराळ भाषेचा वापर, ठाकरेंच्या टरबूज वक्तव्यावर फडणवीसांचा प्रत्युत्तर। मोदीजी तुम्ही घेतलेली गाढवं आहेत, उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीका। शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई लोकसभेसाठी यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्या विरोधात यामिनी जाधव यांना उमेदवारी। रवींद्र वायकर उत्तर पश्चिम मुंबईतून महायुतीचे उमेदवार, ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांविरोधात होणार लढत। दक्षिण मुंबईची जागा लढण्याचं आमच्या मनात होतं, मात्र मुंबईत 3 जागांचा फॉर्म्युला आधीच ठरलेला, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। किरीट सोमय्या महायुतीचे स्टार प्रचारक असणार, किरीट सोमय्या यामिनी जाधव आणि वायकरांचा प्रचार करणार। उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांची उमेदवारी जाहीर, भाजपच्या पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसच्या भूषण पाटील यांची लढत होणार। माढ्याला मोहिते पाटलांच्या दहशतीतून मुक्त करायचंय म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना विजयी करा, फडणवीसांचं माळशिरसमधील सभेतून आवाहन।